सो हॅलो गाईज, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बरेच दिवसाशी मोनिश पाटील ब्लॉग्समध्ये. सो आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे काहीतरी कारणामुळे टूरवरनं घरी आलो. सो घरी नेमका अशा दिवशी आलो की आई एकविरीची जत्रा आहे, सो ती भेटेल मला. सो आम्ही गावातून दरवर्षी जातात बस घेऊन. सो यावर्षी मला आईने बोलवलं आहे जत्रेला. सो चलो तुम्हाला सगळं दाखवतो. 3 दिवस म्हणजे आज, उद्या, परवा. ब्लॉगर मध्ये या, नाही तर नंतर बोलू नका. आले नाही 500 रुपये वाढव. आईस मस्त पोचलोय. सगळी तिची सामान उतरेतात, आम्ही पण उतरणार आहे, पण थोडे विलाशी आता चाललोच म्हणजे उतरतं लपले. याला सामान उतरायचं नाही आहे. काय रे, सामान उतरलं नाही जात त्या कला सकाळी दमलास. हे आमच्या टीम मधले आहेत, तिथे 2 जुलै विजय असे. आम्ही निघणार 1 जुलैला, ताकीद 4 जुलैला. आम्ही आता चाललो देवळामध्ये. हे आमचा लुक आहे, होई लुक.
तुझे पालखीला पालखीला त्रिकोल्यानं पहिला मारे तुझे पालखीला पालखीला त्रिकोल्यानं पहिला मारे तुझे पालखीला पालखीला त्रिकोल्यानं पहिला मारे तुझे पालखीला पालखीला त्रिकोल्यानं पहिला लाल गुलाल रंगाने रंगलाय मंदिर तुझा छान गो लाल गुलाल रंगाने रंगलाय मंदिर तुझा गो आई तुझे पाल
पालखीला पालखीला त्रिकुलानं पहिला मान तुझे पलकीला पलकीला त्रिकोल्यानं पहिला मान गाईस सो खूप उन्हापासून त्रस्त आईचे फक्त. सो आई माऊलीने थोडासा पावसाची वर्षा गाईस पुन्हा एकदा दर्शनाला. फक्त अजून एक काही माणसं आहेत ना रात्री 2 वाजता येतात हेच ते. परत हा एक नाही हा जोडीलाच होता याचा जाऊ दे. आणि एक तो पुढे गेला. रात्री 2 वाजता तुम्ही यायचं टाइम काय असते का? इच्छा झाली तर आलो. बाईकवर येताना कसं वाटलं? मजा आली खूप. मजा आली. आता बाईकवरनं जाताना कसं वाटणार? आणि नो ट्रॅफिक. तुम्हाला काय वाटतं का नाही एवढं 2-3 वाजता आमची झोपमोड करायला? नाही तर काय काय कोण झोपलाय? व्हिडिओ फिरव. कोण झोपलाय का? ती जाऊ दे आम्ही निजले तू ना पण कोण तू एकटा झोपले तर अजून कोण नाही निघले. तर